सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष भाजपची सत्ता असून सध्या देखील महापालिकेत भाजपचाच कारभार आहे. तरीही सांगलीकर जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नसल्याबाबत विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण यांनी प्रशासनाला जाब विचारला. शहरातील अनेक भागात पाण्याचा कमी दाब, अनियमित पुरवठा आणि अस्वच्छ पाण्याच्या तक्रारी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणं योग्य नसून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली. सांगलीकर जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी तात्काळ उपलब्ध करून द्यावं, अन्यथा वेळ पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मंगेशदादा चव्हाण यांनी दिला. यावेळी गटनेते युवराजदादा गायकवाड उपस्थित होते. त्यांनीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. सांगलीकर नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत ठोस निर्णय आणि कार्यवाहीची अपेक्षा असून प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. कुपवाड शहरामध्ये आज उन्हाळ्याला सुरुवात होत असताना पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे आम्ही व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज बावडेकर, मयूर पाटील, युवराज गायकवाड हे सर्वजण आम्ही आज पूर्ण वॉटर हाऊसमधल्या सर्व अधिकाऱ्यांची माळ बंगला शुद्धीकरण केंद्रावर सर्वांची एकत्रित मीटिंग घेतली आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू नये ह्या संदर्भात काय उपाययोजना करावी लागतील या संदर्भात मीटिंग घेतली आणि अधिकाऱ्यांकडून ज्या ज्या गोष्टी आमच्यासमोर आल्या निदर्शनास त्या संदर्भात आयुक्तांची मीटिंग घेऊन लवकरात लवकर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करेल आणि लोकांना सांगलीतील सर्व नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करेन. त्या गोष्टी जर का भविष्यामध्ये होताना दिसत नसतील तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेस पक्ष एकत्र मिळून रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभा करू. दादा, काय 15 वर्ष भाजपचा आमदार असून सुद्धा सांगलीला मुबलक पाणी मिळू शकत नाही. खरोखर अतिशय खंत आहे की आमदारांनी ह्या भागातल्या काहीच काम केलं नाही आहे किंवा पाण्यासंदर्भात उपाययोजना त्यांनी करणं गरजेचं होतं. कारण महापालिकेवर पण सत्ता त्यांची होती, महाराष्ट्रात पण सत्ता त्यांची होती आणि केंद्रात पण सत्ता त्यांची आहे. मदन भाऊ असताना मदन भाऊंनी 70 MLD पाण्याचा प्रोजेक्ट या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये उभा केला. आज ही लोक त्या 70 MLD मधून पाणी जे काही येते ते पाणी लोकांपर्यंत पोहोचलं जातंय. तशा पद्धतीच्या कुठल्या सुद्धा योजना या लोकांनी केल्या नाहीत. दादा, तुमची पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा सत्ताधाऱ्यांवर व प्रशासकांवर चुकीची कामं करू नये म्हणून आमची त्यावर वचक असणार, त्यावर लक्ष असणार. त्यांना कुठल्याही पद्धतीचे गैरकामं आम्ही करू देणार नाही ही आमची पुढची दिशा असणार. आणि जेवढी विकास कामं करता येईल त्या विकास कामाला सपोर्ट असणार. त्या विकास कामासाठी प्रशासनाला दिशा देण्याचं काम एक विरोधक म्हणून आम्ही करणार. तुमची एक चांगलं आता हे तुम्ही हाती घेतलेलं आहे की सांगलीकरांना चांगलं आणि मुबलक पाणी मिळावं. ह्याच्यासाठी जर का प्रशासन तुमचं ऐकत नसेल तर तुमची दिशा काय? की मग अशी आम्ही रस्त्यावर उतरू, दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावर उतरू, जन आंदोलन उभा करू. ओके.